अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती बाजारपेठ अतिक्रमणाच्या विळख्यात अपघाताचा धोका वाढला। भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका गंभीर बनला आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते भांदक रेल्वे स्टेशन या प्रमुख मार्गावर दुकानदार, भाजी विक्रेते व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। व्यापारी असोसिएशनने अनेकदा नगर परिषदेकडे निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप केला आहे। असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पांपट्टीवार यांनी तातडीने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली असून रुग्णवाहिका व अग्निशमन दलालाही मार्ग काढणे कठीण होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे। या गंभीर विषयावर अपडेट इंडियाने व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पांपट्टीवार यांच्याशी विशेष संवाद साधला। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। भद्रावती नगर परिषद क्षेत्रामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत आहे। इथले नागरिक असो, येणारे पर्यटक, इथले व्यापारी वर्ग यामुळे हैराण झालेले आहे। इथून अवजड वाहनाची वाहतूक होत असते। अनेक किरकोळ व्यापारी या ठिकाणी रस्त्यावर बसतात, ऑटो, गाड्या, टू व्हीलर्स ह्या रस्त्यावर जातात। त्याच्यामुळे लोकांना अत्यंत गैरसोयी होत आहे। याच्याबद्दल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रकाश भाऊ पांपट्टीवार आणि त्यांच्या सचिव वाशिंदर यांनी नगरपालिकेकडे अनेकदा निवेदन दिलेली आहे, तरी परंतु याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा अजूनही निघालेला नाही। याबद्दल आपण होणाऱ्या जी काही अडचण आहे, जाणवणारी जी अडचण आहे, त्याबद्दल अध्यक्ष प्रकाशजी पांपट्टीवार यांचं मत काय ते आपण विचारूया। मी अध्यक्ष समस्त व्यापारी संघटना भद्रावती। आज या ठिकाणी भद्रावतीच्या अतिक्रमणाविषयी माहिती देत आहे। या ठिकाणी मेन रोडवर दोन्ही बाजूनी अतिक्रमण करून भाजीपाल्याचे व्यवसाय थाटलेले लोक बिलकुल रस्ता ठेवत नाही। जाण्या येणाऱ्या प्रवाशांसाठी, वाहतूकदारांसाठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। अर्धा रस्ता दोन्हीकडून या दुकानदारांनी व्यापलेला असतो आणि कदाचित एखाद्या वेळेस कोणत्या वाहनधारकाच्या हाताने थोडीफार चूक झाली तर त्यांच्याशी वाद घालून त्यांच्याकडून पूर्ण पैसे वसूल केले जात आहे। असे गंभीर प्रकारे या ठिकाणी होत आहे। पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येक मुख्य दुकानदाराच्या समोर संध्याकाळच्या वेळेस टू व्हीलरची लाईन लागलेली असते। त्यामुळे ग्राहकांना दुकानात येण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही आणि वाहतूकदार आणि टू व्हीलरचे चालक आणि हे दुकानदार, किरकोळ दुकानदार, अतिक्रमित हे मुख्य दुकानदाराची वाद चालत असतात। भद्रावती या ठिकाणी गांधी चौक हे पूर्वीपासून प्रख्यात स्थान आहे। या ठिकाणी गांधीजीचा पुतळा सुद्धा आहे। त्या पुतळ्याच्या सभोवताली सुद्धा पूर्ण भाजीपाल्याची दुकानं लागलेले असतात आणि त्या ठिकाणून विंदासनकडे जाणारा, लेणीकडे जाणारा रस्ता आहे आणि भद्रावतीचं मध्यभागी ठिकाण असल्यामुळे या ठिकाणून सारखी वाहनांची रेलचेल चालू असते। या ठिकाणी सुद्धा वाहनधारकांच्या चुकीमुळे एखाद्या वेळेस कोणाचं थोडं नुकसान झालं तर नेहमीचेच वाद होत असतात। लहान मोठे ऍक्सिडेंट सुद्धा होत असतात आणि एखाद्या वेळेस या ठिकाणी शववाहिका सुद्धा न्यायची जर असेल तर ती सुद्धा अडचण आहे लोकांना, कारण हे लोक पहिलेच त्यांना सांगतात या ठिकाणून गाडी जात नाही। याबाबत आपण प्रशासनाकडे किंवा स्थानिक प्रशासनाच्या नगर परिषद असेल, आपली स्वायत्त संस्थांची आहे ती स्थानिक, त्याकडे पाठपुरावा केला नाही का? आम्ही याविषयी नगरपालिकेमध्ये गेलो होतो, तक्रार केली होती, पण त्यावेळेस कार्यकारिणीची बॉडी नव्हती। त्यावेळेस शिवो मॅडम होत्या, त्यांनी आम्हाला 8-10 दिवसाचा वेळ मागितला। ठीक आहे म्हणलं, मी 8-10 दिवसाचा वेळ दिला। त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलो, परंतु त्यांनी याविषयी कोणतीही कार्यवाही केलेली नाही। भद्रावती नगर परिषदेमध्ये एकमेव रस्ता आहे, बाळासाहेब ठाकरे ते रेल्वे स्टेशनमध्ये। तो आजूबाजूला जे व्यापारी वर्गाचे प्रतिष्ठान आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे रहदारीस फार मोठा अडथळा निर्माण होत आहे। पर्यायाने या ठिकाणी फार मोठा अपघात घडण्याची शक्यता आणि व्यापारी अशी त्यांना बरेचदा त्यांना निवेदन दिलेले आहे, परंतु स्थानिक प्रशासनाने पाहिजे ती कार्यवाही अजूनही केली नाही असं यांचं म्हणणं आहे। तरी पण त्यांनी या विषयावर योग्य ते
ऍक्शन घेऊन त्याच्यावर कार्यवाही करावी व हा प्रश्न भद्रावतीकरांचा सोडवण्यात यावा अशी माझी विनंती आहे. अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मानसवारे.